अमरावती तहसील कार्यालय ने अवैध उत्खनन और बिना रॉयल्टी परिवहन के खिलाफ कार्रवाई करते हुए 400 से अधिक वाहनों की जांच की। 40 मामलों में 70 लाख का जुर्माना लगाया गया, जिसमें से 30 लाख की वसूली हुई। तहसीलदार विजय लोखंडे ने अवैध गतिविधियों पर अंकुश लगाने के लिए 24 घंटे सतर्क टीमें तैनात की है। जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनात अमरावती तहसीलदार आणि त्यांच्या पथकांनी आतापर्यंत जवळपास 40 कारवाई केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 70 लाखाच्या वर दंड वसूल केला आहे। जे अवैध उत्खनन होते, अवैध वाहतूक होते, त्यावर अंकुश काढणं आणि जे अवैध कारवाई आहेत ते वाढवणं हे आमचा मुख्य उद्देश आहे। 31 मार्चपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त कारवाई होतील तेवढ्या कारवाई आम्ही या ठिकाणी करणार आहोत। म्हणून सर्वांना गौण खनिज वाहतूकदारांना किंवा खदान मालकांना माझी विनंती आहे की त्यांनी कृपया गौण खनिजांचे परवाने रितसर परवाने काढूनच वाहतूक करावी। उगाच दंड भरू नये आणि उगाच कारवाईला बळी पडू नये। आम्ही जवळपास यामध्ये तालुक्यामध्ये आमचे 12 पथकं 12 मंडळ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे। त्यांचे पथकांचे नियंत्रण प्रमुख म्हणून तहसीलदार असून प्रत्यक्ष कार्यवाही दरम्यान आमच्या नायब तहसीलदार टीना चव्हाण ह्या आहेत। त्यांच्या हे जे पथक आहे हे पथक 24 तास सक्रिय असून ज्या ठिकाणी अवैध उत्खनन असो किंवा अवैध वाहतूक असो ज्याची माहिती प्रशासनाला मिळते त्या अनुषंगाने हे पथक तात्काळ तिथे पोहोचून याबाबत तात्काळ कार्यवाही करते आणि त्या अनुषंगानं आपल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही कार्यवाही झाली असून अवैध गौण खनिजाला आळा घालण्याचं काम हे पथक करत आहे।